तर म्हणजे ते जे दिसते ना ते धरण आहे, उरमुडी धरण आहे. पाण्यातून बरंच खाली आहे ही नदी, वाहणारी ही उरमुडी नदी आहे. म्हणजे पाणी इथे बरंच खाली आहे तिकडं, आणि धरण भरायचं आहे. आता ही पावसाला सुरुवात झाली, आज मोठा पूर आलाय, तर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी, आज पाऊस भरपूर पडतोय. आपल्या नदी उरमुडी नदीला पूर आलाय. उरमुडी नदी इराचा ओढा असून आता आपल्या आजूबाजूच्या ओढ्याचं वगैरे असून सगळ्यांना पाणीच पाणी आले. तर मी तुम्हाला आपलं दाखवणार आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओ संपूर्ण बघा. तर हे आपल्या गावचं मंदिर आहे. आपल्या समोरच बघा इथे ओढा, त्या ओढ्याला किती पाणी आलं बघा. हा आपल्या गावाच्या कडेचा ओढा आहे, लेंडूरचा ओढा. त्या ओढ्याला पाणी किती आलं बघा. हा लेंडूरचा ओढा आहे. हा जाऊन आपल्या उरमुडी नदीला खाली मिळतो. तर हा बघा आपला शिवार, मस्त आहे की भात सगळे रोपं टाकले ते लोकांनी, ती उगवले ते हिरवगार वाटते. आता भात लावणी सुरू होईल 4-5 दिवसामध्ये. म्हणजे खाली वाहते उरमुडी नदी आहे, तुम्हाला तिकडे नेते आता मी. नावली बस स्टॉप. याजवळचा परिसर. तर रात्रभर पाऊस चालू आहे, त्यामुळे रात्री मोठं पाणी आलं ना. आता पण आहे पाणी मोठं, पण थोडंफार कमी झाले. पण तुम्हाला दाखवतो मी. सुरुवातीला आपण आता हिऱ्याचा ओढा आहे आपला. जेवढं नदीला पाणी येतं वरनं, एवढं आपल्या हिऱ्याच्या ओढ्यात सुद्धा पाणी येतं, किंवा कधी त्याच्या जास्त सुद्धा पाणी येतं. तुम्हाला सुरुवातीला हिऱ्याचा ओढा दाखवतो, की आपल्या रानातून येतो वरून. नंतर मग उरमुडी नदीत आपण. हे आपलं नावली बस स्टॉप. त्या बस स्टॉपच्या समोर गेला असं की ह्या साईडला हिऱ्याचा ओढा आहे आणि ह्या साईडला उरमुडी नदी आहे. सुरुवातीला आपण हिऱ्याच्या ओढ्याकडे जाऊया. हिऱ्याच्या ओढ्याला किती पाणी आलं बघूया. तर हा आपला हिऱ्याचा पूल आहे आणि हा हिऱ्याचा ओढा. त्याला पाणी किती आलं बघा. समोरून वाहणारे बघा, तो सवात कडा, खालचा तामकडा, वरच्या इथे सवात कडा आहे. त्या दोन कड्याने आतमध्ये थोरला ओढा आहे. सगळ्या ओढ्यांचं पाणी मिळून येतं इथं. बघा किती पाणी आलं. असं लाटा मारतो पाणी कमी जास्त होतं. जसा पाऊस पडला की पाणी वाढतं, पाऊस कमी झाला की पाणी कमी होतं. तर रात्री पाऊस भरपूर राहतो, पण रात्री पाणी जास्त गेलं असणार आहे. आता थोडं कमी झालंय, पण भरपूर पाणी आहे. समोर तिथे सवात कडा आहे, सवात कडा आणि हे हिऱ्याचा ओढा. आपल्याला नदीला पूर कधी येतो, ज्यावेळेस हे जे पाणी, पाऊस जोरात पाऊस पडतो आणि हे डोंगराचे पाणी असतं बारीक बारीक उगळीला वगैरे, अशा उगळींचं पाणी वगैरे मिळून ते खळू पाणी असतं. सरळ पाऊस पडलेला माती धुवून जाते सगळी, मग त्यामुळे हे पाणी असतं. तर हे पाणी सगळीकडचं गोळा होतं, डोंगरातनं वगैरे येतं, नदीला मिळतं. नदीला ओढायला मिळतं आणि ओढायला पूर येतो. मग सगळं पाणी एकत्र साठतं, त्यावेळेस तो मग पूर तयार होतो. हे असं असतं हे पाणी. आता ओढायला मिळते असं सगळीकडचं पूर्ण जंगलातलं सगळ्या रानातलं पाणी एकत्र गोळा होतं आणि असं त्यावेळेस नदीला मग पूर येतो. हा हिऱ्याचा ओढा आहे, पुराच्या खालचं पाणी आता गोळा जाते नदीला, पूर्ण फेसाळले बघा. तर पाऊस आणि वारा दोन्ही जोरात चालू आहे, छत्री पूर्ण हलत्या. आता आपण मेन ठिकाणी आलोय, ज्या ठिकाणी सर्व पाणी ह्या ओढ्यांचं वगळींचं सगळ्यांचं पाणी ज्या ठिकाणी एकत्र मिळतं आणि नदीला पूर येतो, त्या नदीकडे आपण निघालोय, जी आपली उरमुडी माय आहे, उरमुडी नदी. यावर्षी नवीनच काम केलंय आपल्या नावलीच्या पूलचं.
आपल्या उरमुडी पुलाचं, उरमुडी नदीवरती असलेल्या ह्या पुलाचं, नावली पाटेकरला जोडणारा हा पूल आहे. ही बघा, ही आपली उरमुडी नदी, जिला पूर आलाय. जे इथं आहे ना, ह्या साईडून पाणी येतं, हिऱ्याचा ओढ्याचं आहे. आपण मग जमलं दाखवलं ना हिऱ्याचा ओढा, हिऱ्याच्या ओढ्याचं. आणि हे समोर वरून वज्राईकडनं पाणी येते, वज्रे धबधबा कास साईडून, आणि एकत्र सगळं मिळतं. ही बघा उरमुडी नदी. हे जे पाणी आहे ना उरमुडी नदीला, आता पूर तर आलाय, पण एक असा मोठा पूर येतो ना, अजून तो आला नाही. ज्यावेळेस समोरची झाडी दिसते ना, ती संपूर्ण झाडी मिटून जाते. समोरचा जो वावर आहे, शिवार आहे, ते शिवाराच्या मधून तिथून सगळं पाणी जातं. तितका मोठा पूर येतो. तो काय अजून आला नाही, पण हा बऱ्यापैकी पूर आलाय. आपण शिवारामध्ये आलोय बघा, पूर्ण शिवार तुंबलाय, सगळं पाणीच पाणी. हे आपल्या गावाच्या खालीच आहे, सी वावर तुंबले ते. तेव्हा रात्री इथून पाणी गेलं असेल तेव्हा, तेव्हा सगळं झोपलं या. रात्री इथपर्यंत पाणी आलेलं, आत्ता जरा कमी झाले, पाऊस थोडा कमी झाला त्यामुळं. तेव्हा इतकं पाणी आलं बघा उरमुडी नदी. याची जाऊन खाली उरमुडी धरणाला मिळते. तिथे खाली उरमुडी धरण आहे, जे आता बरंच खाली गेले, ते आता हळूहळू भरेल. जरा कॉसर आहे. तर म्हणजे अशा प्रकारे उरमुडी नदीला पूर येतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, पुराचा व्हिडिओ कसा वाटला, हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.